अंतर्राष्ट्रीय दिव्यांग दिवस के अवसर पर बीते 3 दिसंबर से कलमनुरी में स्थित निवासी मूक बधिर विद्यालय में सप्ताह भर से विविध कार्यक्रमों का आयोजन किया जा रहा है। इसी कड़ी में 8 दिसंबर को रंगोली स्पर्धा का आयोजन किया गया, जिसमें शहर के 40 प्रतिभागियों ने उत्साहपूर्वक भाग लिया। प्रतियोगियों ने बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, सामाजिक संदेश तथा दिव्यांग दिवस जैसे विषयों पर आकर्षक व संदेशपूर्ण रंगोलियां तैयार की। उत्कृष्ट रंगोली बनाने वाले प्रतियोगियों को पुरस्कार देकर सम्मानित किया गया। समाज की तरक्की के लिए दिव्यांगों को साथ लेकर चलने की भावना को प्रोत्साहित करने के लिए एक विशेष कार्यक्रम भी आयोजित किया गया। इस अवसर पर मुख्याध्यापक जाकिर सर ने संबोधित करते हुए दिव्यांगों के लिए शासन द्वारा चलाई जा रही विभिन्न योजनाओं व लाभों की जानकारी दी। कार्यक्रम में सांस्कृतिक व पारंपरिक प्रस्तुतियां भी हुई, जिनमें मूक बधिर विद्यार्थियों ने पारंपरिक एवं सांस्कृतिक नृत्य प्रस्तुत कर उपस्थित दर्शकों का मन मोह लिया। कार्यक्रम में प्रमुख रूप से प्राचार्य मनीषा गजानन पतंगे, पीडीसीसी बैंक के मैनेजर संतोष देशमुख, अमूल अंबुरे, हुलसुरे मैडम, हजारे सर, एमआर राठौड़ सहित विद्यालय के शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी तथा अन्य नागरिक उपस्थित थे। कार्यक्रम का सूत्र संचालन वैशाली भूतकर ने किया, जबकि आभार प्रदर्शन शंकर पवार ने किया। जागतिक दिव्यांग दिवस आमच्या विद्यालयात साजरा करण्यात आला। निवासी मूकबधिर विद्यालय कळमनुरी, निवासी मतिमंद विद्यालय कळमनुरी आणि साईबाबा अस्थिमंग विद्यालय कळमनुरी येथील सर्व दिव्यांग विद्यार्थी इथं जमा झालेले होते आणि सामान्य शाळेतील विद्यार्थी आणि गावातील महिला भगिनी सुद्धा या स्पर्धेमध्ये आम्ही आयोजित केलेल्या हजर झालेले आहेत। जागतिक दिव्यांग दिवसानिमित्त आम्ही एक आठवडाभर कार्यक्रम घेतलेला आहे, त्यातला हा एक त्यातलाच भाग आहे आणि या कार्यक्रमामध्ये जवळपास 40 स्पर्धक आले होते आणि सामान्य लोकांना सामावून घेण्याचा उद्देश एकच आहे की दिव्यांग मुलांना सुद्धा सामान्य लोकांबद्दल माहिती व्हायला पाहिजे, सामान्य लोकांना दिव्यांगाबद्दलची माहिती झाली पाहिजे आणि सामाजिक प्रगतीसाठी दिव्यांग सर्वसमावेशक समाज घडविणे हा एक उद्देश आहे शासनाचा आणि शासनाचे विविध उपक्रमाची माहिती आमच्या सामान्य लोकांना झाली पाहिजे, समाजातील सामान्य घटकांना झाली पाहिजे आणि जे काही शासनाकडून दिव्यांगासाठी उपाययोजना केल्या जातात, योजना राबविल्या जातात, ज्या काही कायदा आहे, जसं PWD ॲक्ट आहे, RPWD ॲक्ट आहे, त्याची माहिती सुद्धा आम्ही सामान्यांना देणार आहोत आणि हा कार्यक्रम संपल्याबरोबर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल आणि आमच्या विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत। तरी आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांना हजर राहावेत आणि आमच्या दिव्यांग मुलांचं मनोबल वाढवावं, त्यांना सुद्धा आपल्यासारखं समजून त्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या विकासासाठी, उन्नतीसाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी काहीतरी करता येईल का हा विचार आपण करूया। धन्यवाद।